आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार असा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येतोय। काल भंडारा शिवसेना प्रहार कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्धार केलाय। शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर, बच्चू कडू यांनी पुन्हा शिंदेच मुख्यमंत्री होतील असं म्हटलंय। तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। बघा, सर्वसामान्य शिवसैनिकांना आजही असं वाटतं की आपला नेता हा मुख्यमंत्री व्हावा। एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं काम, महिला आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांना दिलेलं 1500 रुपयाचं योगदान, हा आमच्या महिला भगिनी कधी विसरणार नाही। परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्याला हे वाटत असतं की माझ्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री व्हावा, आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना असतील तर त्या भावनांचा आदर करून ज्यावेळेस आम्ही पक्ष संघटना मजबूत करू, ज्यावेळेस आमच्या संख्याबळ आमदारांचं वाढेल, खासदारांचं वाढेल, जिल्हा परिषद सदस्यांचं वाढेल, नगरसेवकांचं वाढेल, महापौरांचं वाढेल, त्यावेळेस आम्ही निश्चितपणे हे सांगू शकू की नाही, आमचा नेता आता सर्वोच्च नेता झालेला आहे। मला असं वाटतं का एकंदरीत नाव असणं नसणं हा भाग अलग आहे। त्यांनी ते समजावं, पण दिवस एकनाथजी शिंदे साहेबांचे येणार आहे याच्यात तीळ मात्र शंका नाही। आता पत्रिकेवर नाव नसू द्या, पण येणाऱ्या काळ मुख्यमंत्र्याचं नाव म्हणून शिंदे साहेब असणार। आता 1 चे 11 झालो, आम्ही 2 नाही, आता आम्ही 11 झालो आहे। आता ह्या 62 विधानसभा, विदर्भ, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, हे 62 विधानसभेमधून निदान 30 विधानसभा येणाऱ्या 29 मध्ये आपल्याला निवडून आणायचं आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांना बनवायचा आहे। हो, हा आमचा स्वप्न आहे, हा आमचा संकल्प आहे।